सर्कलच्या बाहेर ठेवाव्या लागतील याची नोंद घ्या. दोन्ही संघाचा 12th मॅन प्लीज अनिवार्य असेल याची नोंद घ्या. विराटन संघ आपला 12वा प्रतिनिधी आमच्या समेत जोडला जावा विनंती असेल तुम्हाला. गोलंदाज ट्रॅक वरती दाखल झाला. केतन बॉलिंग मार्क वरती पॉवर प्लेचा षटक असेल ज्या ठिकाणी 3 खेळाडू आपण 30 सर्कलच्या बाहेर मारणार आहोत. 4 षटकांचा सामना असेल. इथून सामन्याला सुरुवात होईल. लेट्स प्ले. घड्याळामध्ये ठीक 11:51 मिनिटं झाल्यात. पहिलाच बॉल केतन दाखल झाला. पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी थोडासा बंबल मात्र झाला त्या कारणास्तव दुसऱ्या याचा कोणताच प्रयत्न नाही. एकच धाव्यावरती सॅटिस्फाय व्हावं लागतं. इथून एका धाब्याने धावफलकाला सुरुवात झाली. धावफलकारा मात्र इथून श्री गणेशा झाला त्या ठिकाणी पहिल्याच बॉल वरती आणि बॅट मधून जवळ 1 धाव आली. चांगली सुरुवात मानावी लागेल. अनिकेत पाटील दाखल झाला. सुद्धा चांगली खेळी राहिली होती. इथून मात्र पहिला सामना पण पाहिला असेल त्यामुळे जरूर मॅक्सवेलची आठवण झाली होती कारण त्याच अनुषंगाने ती खेळी राहिली. इथून मिस्टर स्ट्रोक जरूर चेंडू बराच काढाव्यामध्ये क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक स्वतः चेंडू खाली आल्या तद्वार एकच जाव्यावरती सॅटिस्फाय व्हावं लागतं. समाधान मानावं लागतं कारण इथून न पाहिलं गेलं केतन चांगली गोलंदाजी साकारतोय. पॉवर प्लेचा पद्धतीतील पॉवरफुल गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिला जातं तोच गोलंदाज ज्यावेळेस चांगली गोलंदाजी साकारतोय. मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 2 नवा धावफलकावरती या वेळेस उडवले जरूर क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. पंपल झाला. मिसफील्ड झाली आहे त्या ठिकाणी. तिथून मात्र चेंडू सरळ क्लिअर करेल. सी मारिका पार. चौकार आला. तो दक्षलच्या बॅट मधून चौकार आला. याही वेळेस आक्रमकता धारण केली. थोडस लेझी क्रिकेट म्हणता येईल त्या ठिकाणी अंदाज झाला नव्हता. क्षेत्ररक्षक हर्षला सुद्धा कर्णधार आपण पाहतो त्याच्या माध्यमातून चुकी झाली. याही सामन्यामध्ये जीवनदान मिळाला दक्षलसाठी. या मात्र जीवनदान या मिळालेल्या संधीचं सोनं याही सामन्यामध्ये केलं जाईल की हे सुद्धा प्रश्न चिन्ह असेल. मॅच अजूनही ऑन आहे. 4था बॉल याही वेळेस उडवलंय जरूर इनटू द गॅप मध्ये. चेंडू 1 बाउंस. सीमा रेखा पार. चौकार 4. थँक्यू डझे. ही चुकी खूप मागणी ठरली जाणारा. इथून पावलाचा वापर केलाय. उडवलाय जरूर चेंडू सरळ बॅकेड एरियाला क्लिअर करेल. सीमा रेखा पार. चौकार 4. आणि इथून पाहिलं गेलं तर चौकाराचे हॅट्रिक नावावरती पुणे 4च्या मदतीने धावफलक फ्लाय होत्या. जाऊन पोचला गेला 14 रन ऑन द स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ विकेट. इथून ती झेल मात्र किती महत्वाची होती हे दर्शवून दिला जात आहे मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेला पॉवरफुल बनवण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यश आला. फलंदाजी करणाऱ्या टीमला दक्षाला एक भन्नाट फॉर्म मध्ये आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतो. त्या ठिकाणी त्याच्या बॅट मधून हॅट्रिक 4 आल्यात. 4 धावांची हॅट्रिक या ठिकाणी मारली गेली. शेवटचा ती बॉल असेल पुन्हा एकदा दाखल झाला. इथून मात्र सन्मानजनक खेळी राहिले गेले. डिफेन्सिव्ह क्रिकेट एकच जावेल. इथून मात्र षटक संपुष्टात आला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 15 रन ऑन द स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ विकेट. चामुंडा स्पोर्ट्स विराटन संघ पाहायला मिळतो. अजून जर पाहिलं गेलं तर चांगली खेळी राहिले गेले. त्या ठिकाणी पाहिलं जातं 3 मिनिटांमध्ये 1 षटक परिपूर्ण झाला. सुद्धा धन्यवाद असेल गोलंदाज आपण पाहिलं गेलं तर केतन होता गोलंदाजी ट्रॅक वरती. चांगला षटक राहिला गेला. थँक्यू सो मच असेल कारण इथून सहकार्य केलं जातं त्याबद्दल खरंच आभार. इथून दुसरा गोलंदाज दुसरा षटक प्रगतीपथावरती. गोलंदाज दाखल झाला. गोलंदाज तेजस दाखल झाला. त्या ठिकाणी पहिला षटक थोडस मागणं राहिलं गेला. पॉवर प्लेला पॉवरफुल जरूर बनवला. तिथून मात्र तेजसला प्रमोट केला. जिम्मेदारी मात्र असेल कारण निर्णायक षटक त्या ठिकाणी गोलंदाज दाखल झाला गोलंदाजी ट्रॅक वरती.
पहिलं षटक थोडस पॉवरफुल पूर्णपणे चमंडा स्पोर्ट्स विराटन संघाच्या नावावरती. इथून तेजस दाखल झाला गोलंदाज ट्रॅक वरती पहिलाच बॉल घेऊन रेडी असेल सज्ज जरूर झाला. ओव्हर द विकेट चेंडूला लॉफ्ट केला सरळ चेंडू स्टेट डाऊन दिगा रक्षण जरूर चेंडूला फील्ड करेल परंतु चेंडू सरळ क्लिअर झाला आउट ऑफ द पार्क चौकारासाठी. क्षेत्ररक्षक जरूर झाला होता प्रयत्न जरूर दर्शवले होते त्या ठिकाणी पण तो क्षेत्ररक्षक थोडासा स्वतः सावरू शकले नाहीत. चेंडू कदर केल्यानंतर मात्र बाउंड्री लाईनला स्पर्श केला आणि इथून मात्र खेळाडू वृत्ती दर्शवले गेले. चेंडू सरळ क्लिअर झाला चौकारासाठी. पुन्हा चांगली गोलंदाजी मांडावी लागेल अचूक टप्प्यावरती नियंत्रण या वेळेस उडवलाय जरूर चेंडू बराच काढाव्यामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आल्यात कोणती चुकी करणार नाही. गुड जज विकेट टेकन फलंदाज बाद. थँक्यू इथून फर्स्ट विकेट डाऊन त्याने तरी जिम्मेदारी पूर्णपणे बजावली गेली. त्या ठिकाणी 4 चौकारदाच्या बॅट मधून आपण पाहिले असतील धावफलक जाऊन पोहोचला गेला ते म्हणजे 19 धावफलकावरती चांगली सुरुवात मानावी लागेल. गोलंदाजाने केलेला पलटवार आपण पाहतो त्या ठिकाणी मात्र दक्षल सारखे सेट बॅटरला पाठवलं गेला तंबूची आसरा. इथून फुलटच बॉलला मैदानामध्ये तारा नाही गेल्या पावली उडवलंय चेंडूला हवा ही सफर मध्ये कन्वर्ट केला. पूर्ण षटकार येईल फुलटो चेंडूवरती फुलटोल वसूल नैनेशा बॅट मधून षटकार आला. तुझ्या 6च्या मदतीने धावफलक फ्लाय होता जाऊन पोचलं गेलं 25 धावा धावफलकावरती. आक्रमण पाहतो त्या ठिकाणी शॉर्ट फॉर्मॅट 4 षटकांचा हा सामना असेल. तिथून मात्र केलेला पलटवार फलंदाजाच्या माध्यमातून धावफलक फ्लाय झाला 25 वरती. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. यावेळेस सरळ बॅटचा वापर जरूर क्षेत्ररक्षक आहेत कोणती चुकी करणार नाही सॉफ्ट डिसमिस राहिलं जातं फलंदाज बाद होईल. इथून नैनेशच्या खेळला सुद्धा पूर्णविराम फलंदाज बाद बॅक टू द पवेलियन गॉन. थँक्यू इथून स्वतः कर्णधार आला फलंदाजीसाठी आदित्य दाखल झाला. सुरुवात जरूर चांगली राहिली आहे परंतु एक तेरी तो एक मेरी मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी चौकार आल्यानंतर विकेटचं पतन पाहायला गेलं. तेजस या गोलंदाजासाठी याचसाठी प्रमोट केलं होतं विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं तोच गोलंदाज मिडल ओव्हर मध्ये दाखल झाला. इथून यावेळेस चांगला प्रार डिफेक्शन कवला क्षेत्ररक्षक आहेत. तिथून मात्र चेंडूला फील्ड केलं जात आहे त्यावर दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथून मात्र दुसरी धाव सुद्धा सहजरीतीने पूर्ण होईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतं अनिकेत पाटील आणि इथून पाहिला गेला तर आदित्यच्या माध्यमातून 2 धावा ऍड होतील 2च्या मदतीनं धावफलक जाऊन पोचला गेला 27 धावा धावफलकावरती 27 रन ऑन दी स्कोर कार्ड लॉस ऑफ 2 विकेट्स. आतापर्यंत चमंडा स्पोर्ट्स विराटना संघ पाहायला मिळतो. त्या ठिकाणी दुसऱ्या षटकातील शेवटचा अंतिम बॉल लास्ट बॉल रिमेनिंग गोलंदाज तेजस दाखल झाला पुन्हा एकदा आदित्यच्या विपक्षामध्ये. यावेळेस प्लेट डॅमेज डॉट बॉल आला निर्धाव चेंडूची सांगता झाली षटक संपुष्टात आला. इथून 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये चामुंडा स्पोर्ट्स विराटन संघ जाऊन पोहोचला जातो तो म्हणजे 27 धावा धावफलकावरती. तो नवीन गोलंदाज दाखल होईल तद्वार घेऊन एक छोटासा ब्रेक लगेच येऊयात लाईव्ह ऍक्शन मध्ये.
थँक्यू इथून जर पाहिलं गेलं तर फलक आपण आतापर्यंत स्थिर राहिलं गेलं 27 या आकड्यावरती. तिसरा षटक प्रगती पथावरती. गोलंदाज हर्ष दाखल झाला, स्वतः कर्णधारा त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर दाखल झाला. जिम्मेदारी असेल यातून त्या जिम्मेदारीने गोलंदाजी साकारावी लागणार आहे. पहिलाच बॉल लोअर फुलटो जरूर, क्षेत्ररक्षक नाही आहे, इंटू द गॅप मध्ये चेंडू सरळ सीमा रेखा पार, चौकार 4. थँक्यू इथून बॅटर रिव्ह्यू आला. इथून फेअर डिलिव्हरी या, इथून फेअर डिलिव्हरी आल्या. लिव्हर लॉट शैलीची 2 घ्या, रिव्ह्यू परत मिळणार नाही. इथून लॉस झाला, रिव्ह्यू मात्र गमावला गेला फलंदाजी करणाऱ्या टीमनं. चामुंडा स्पोर्ट्स विरातन संघानं यावेळेस बॅट टेकेस कोणती चुकी करणार नाही. गुड जस्ट विकेट टेकन, फलंदाज बाद अनिकेत पाटील बॅक टू द पवेलियन. इथून महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाचे योगदान देऊ शकला नाही. नाराज हताशा, परंतु धावफलक एक मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवला. ती दक्षाची फलंदाजी असेल त्या अनुषंगाने त्याच्या बॅट मधून आलेले ते 4 चौकार आणि इथून धावफलक आपण पाहिलं गेला जाऊन पोचला गेला तर म्हणजे 31 धावा धावफलकावरती. मजबूत स्थिती आतापर्यंत गाठली गेली निश्चित स्वरूपामध्ये. 2 षटक संपुष्टात आल्यानंतर या तिसऱ्या षटकामध्ये हर्ष दाखल झाला. पहिल्याच बॉलवरती आक्रमण आलं, तदनंतरच त्याने केलेला पलटवार कमबॅक जरूर महत्वाचं असतं, कारण इथून परिवर्तन करणं खूप महत्वाचं असतं. ते परिवर्तन पाहायला मिळालं. गोलंदाजाने पलटवार केला, इथून फलंदाज बाद झाला. त्या ठिकाणी याही दुसऱ्या षटकामध्ये असंच काही घडलं होतं. पहिल्याच बॉलवरती चौकार आला, तदनंतर मात्र फलंदाज बाद झाला होता नैनेश. इथून मात्र पाहिलं गेलं तर पहिलाच बॉल चौकार आल्यानंतर अनिकेत पाटील बाद झाला. इथून जीत जरूर दाखल झाला. मिस्टर स्ट्रोक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण जरूर चांगलं झालं. तद्वार एकाच धाव्यावरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. चांगली गोलंदाजी हर्ष. इथून पाहिलं गेलं तर खांडी एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो दाखल झाला दुसऱ्या षटकामध्ये आणि त्याने चांगली गोलंदाजी साकारली. चौकार आल्यानंतर त्याने केलेला हा पलटवार धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचलाय 32 धावा धावफलकावरती. या वेळेस उडवलाय पुण्यातला चेंडूला घडवलाय हवाई सफर स्टँडर्ड डिलिव्हर आदित्यच्या बॅट मधून बिग ब्लास्ट षटकार 6. तोडना प्रहार केला हर्षवरती. आक्रमण आणि आक्रमण या वेळेस चेंडू बराच काळावेमध्ये मिस्टर स्ट्रोक जरूर झाला. प्रॉपर इलिव्हेशन नाही या क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाही. सोप्पा जाईल फलंदाज आदित्य ठरलाय फेल. बॅक टू द पवेलियन गॉन. थँक्यू मान कल्पेश दाखल झाला. जीत आणि कल्पेशला मात्र इथून जिम्मेदारी साकारावी लागेल, कारण पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. धावसंख्या जरूर झाली आहे त्या अनुषंगानं त्यांच्याकडे गोलंदाजी आहे त्या अनुषंगानं तितक्या धावा तर झाल्यात. इथून फुल टच बॉल आहे त्यावरती सरळ बॅटचा वापर, सरळ चेंडू सीमा रेषा पार षटकार.
थँक्यू तरी तोडणं जर पाहायला गेलं तर धावफलक जाऊन पोचलं गेलं तर म्हणजे 44 धावा धावफलकावरती. 3 षटकाची समाप्ती झाली. 44 धावा धावफलकावरती. शेवटच्या अंतिम इथून 6 चेंडूंचा खेळ शेष असेल. या ठिकाणी पाहायला गेलं तर परफेक्ट इथून 15 मिनिटांचा वापर केला म्हणजे त्या खर्डी संघानं शेवटच्या अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष असेल. एक महत्त्वाची स्थिती गाठली गेली आतापर्यंतच्या अनुषंगानं त्यांच्याकडे गोलंदाजी या त्या अनुषंगानं आतापर्यंत एक फायटिंग स्कोर पर्यंत पोहोचला जातो तो म्हणजेच चामुंडा स्पोर्ट्स विराट संघ. सिद्धेश हा गोलंदाज दाखल झाला डेथ ओव्हर मध्ये ज्या ठिकाणी शेवटच्या अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष असेल. दोन्ही या 6 चेंडूवरती किती धावा जमवेल जीत आणि कल्पेश ही जोडी कारण अनेक प्रकारचे प्रश्नचिन्ह असेल मैदानामध्ये. त्या ठिकाणी मात्र इथून सिद्धेश दाखल झाला डेथ ओव्हर मध्ये शेवटच्या अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष असेल. 6 चेंडूंची हाताळणी करण्यासाठी दाखल झाला. पहिलाच बॉल उडवला जरूर चेंडू बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु प्रेक्षक बनवून राहतील. चेंडू सरळ क्लिअर झाला षटकारासाठी. थँक्यू डीजे. इथून आक्रमण आणि आक्रमण चेंडू 6 धावाने फ्लाय होत असताना जाऊन पोचला जातं 50 धावा धावफलकावरती. संघाचा अर्धा शतक लागलं गेला. इथून मी आधीच म्हटलं गेलं होतं की तून एक मॅच फायटिंग टोटल पर्यंत पोहोचला तो म्हणजेच चामुंडा स्पोर्ट्स विराटन हा संघ त्यांच्याकडे जे गोलंदाजी त्या अनुषंगाने मात्र ह्या धावा खूप झाल्यात. दोन्ही आई वेळा ट्रम्पलांच्या गुपात बाहेर ही चेंडूंची हाताळणी राहिले गेली. पंचांचा इशारा व्हाईट बॉल एक्स्ट्रा स्वरूपातील ही धाव असेल. त्या ठिकाणी धावफलक एक धावेने पुढे सरसावताना जाऊन पोचलं गेलं 51 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात मानावी लागेल. इथून गोलंदाज याही वेळेस इनसाइड डाऊटचा फटका क्षेत्ररक्षक नाही वन बाउंड चेंडू क्लिअर करेल सीमा रेषा पार चौकार 4. थँक्यू टू इथून जर पाहिलं गेलं तर चांगली सुरुवात केली गोलंदाजी करणाऱ्या टीमनं. इथून धावफलक 50 वेगाने धावण्याला सुरुवात झाली गेली. इथून जे संधी मिळाली आहे ना त्या संधीचं सोनं खऱ्या अर्थानं इथून जीत करतोय मैदानाच्या आतमध्ये मात्र जाऊ देणार नाही या संधीला. यावेळेस मोठा प्रहार करायचा होता चारोवर त्या ठिकाणी बॅट आणि बॉलची कनेक्टिव्हिटीने प्लंडर में स्टॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता अखेरकार झाली. गोलंदाजाने निश्वास मात्र घेतला या ठिकाणी. 3 चेंडू अजूनही शिल्लक असतील उर्वरित या 3 चेंडूवरती किती धावा जमवल्या जातील चामुंडा स्पोर्ट्स विराटन संघाच्या माध्यमातून. याही वेळेस चांगला फटका जरूर क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण होईल परंतु चेंडू त्याच्या मस्तकाला दस्तक देत असताना इथून चुकी झाली या मिसफील झाली या ठिकाणी. इथून मात्र चेंडू सरळ क्लिअर झाला चौकारासाठी. इथून डेथ ओव्हर मध्ये जरूर चांगली गोलंदाजीचे प्रयत्न राहिलेत सिद्धेशच्या माध्यमातून परंतु क्षेत्ररक्षक त्यांना साथ देत नाही आहेत. त्या अनुषंगानं मात्र धावफलकाला इथून भरता वेगळ्या धावल्यात सुरुवात झाली. धावफलक या 4च्या मदतीनं जाऊन पोहोचलं गेला तर 59 धावा धावफलकावरती. यामुळे बॅट चुकी करणार नाही यष्टीरक्षकाच्या माध्यमातून एक सोपा झेल कॉन्टॅक्ट बॉलच्या माध्यमातून फलंदाज बाद जीत यावेळेस बॅक टू द डगआउट.
पूर्ण ट्रॅम्पलाईनच्या खूपच बाहेर चेंडू यातून मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. कल्पेशच्या खेळला पूर्ण विराम लागतो. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. इथून रिव्ह्यू आला वाईट साठी गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. इथून वाईट बॉल आला. रिव्ह्यू लॉस झाला दोन्ही टीमचा. याची नोंद घ्या. इथून दोन्ही संघांना रिव्ह्यू दिला जाणार नाही. इथून रिव्ह्यू मात्र लॉस झाला. फलंदाज विकास दाखल झाला शेवटचा अंतिम बॉल फेस करण्यासाठी. दोन शेवटचा चेंडू शिल्लक असेल त्या ठिकाणी विकास मात्र दाखल झाला. एक्स्ट्रा स्वरूपातील धाव असेल ज्या ठिकाणी ऍड होईल आणि या एकच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचला गेला 60 धावा धावफलकावरती. याही वेळेस शरीरापासून दूर ठेवला आणि याही वेळेस मात्र ट्रम्पलाईनच्या बाहेर पंचांचा आला इशारा. एक्स्ट्रा स्वरूपातील ही सुद्धा एक धाव असेल त्या ठिकाणी. अवंतर धाव्याने एक धाव वाढली जाईल. एक एक धाव खूप महत्वाची असेल या ठिकाणी. शेवटचा अंतिम बॉल आहे. कुठेतरी गोलंदाज चुकी करतोय. एक्स्ट्रा स्वरूपातील सातत्याने येणाऱ्या धावा आहेत त्याला मात्र कुठेतरी अंकुश लावावा लागेल. हा चेंडू खूप निर्णायक असेल. यातून जर षटकार चौकार आला तर एक मजबूत स्थिती गाठेल. अनुषंगाने आताही एक मजबूत स्थितीमध्ये या परंतु इथून जर चौकार षटकार येतो तर निश्चित स्वरूपामध्ये अजूनही एक चांगली मजबूत स्थिती गाठेल. इथून जर निर्धाव चेंडू आला तर इथून मात्र धावांवरती अंकुश येणारा शेवटचा अंतिम बॉल असेल या षटकामध्ये. यावेळेस स्प्लेंडर मे सर्व धावची शक्यता त्या ठिकाणी. इथून रिव्ह्यू आला धावचीत साठी. इथून ओयूटी आउट. एक धाव येणार नाही. इथून 61 धावा झाल्यात. 62 धावांचा टार्गेट सेट केला. तो येणारे चेंडू असेल 24 चेंडू मध्ये 62चा टार्गेट सेट केला. तू चला प्लीज लगेच फील्ड अरेंज करून घ्या. तर त्या ठिकाणी दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहणार आहोत. इथून विनंती असेल केल्वे स्टार जोगाळे आणि एडवान्स संघ या प्लीज नाणेफेकीसाठी. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहणार आहोत. त्या ठिकाणी केळवे स्टार विपक्षामध्ये एडवान या दोन संघांदरम्यानची लढत लगेच कर्णधार विनंती असेल तुम्हाला. फ्रेंच नाणेफेकीसाठी आपण उपस्थित राहायची नोंद घ्या. तर चला लगेच फील्ड अरेंज करून घ्या. चामुंडा स्पोर्ट्स विरतन संघ दोन सलामीवर बॅटर्स आपण पाठवायची नोंद असावी. आई सत्वाई खर्डी संघ तुम्हाला सुद्धा विनंती असेल.
थँक्यू चला प्लीज विनंती असेल इथून ॲडव्हान्स संघ आणि त्या समवेत खडवे स्टार जोगाळे संघाचे कर्णधार या प्लीज नाणेफेकीसाठी दुसऱ्या फेरीला दुसरा सामना आपण पाहणार आहोत. तर 2 सलामीवीर बॅटर दाखल झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 62 टार्गेट सेट केलंय. 15.50 सरासरी गाठायची आहे. त्याचा पटला करण्यासाठी आदित्य आणि हर्षी जोडी दाखल झाली या सलामीवीर म्हणून. तर गोलंदाज ट्रॅक वरती पाहू शकत असाल तर दाखल झाला. महिनेश दाखल झाला. चला प्लीज विनंती असेल इथून खेळबे स्टार जोगाळे आणि ॲडव्हान्स संघ नाणेफेकीसाठी आपण यायचं. तर तुम्ही असंच सहकार्य केलं नाही तर षटक कमी करण्यात दिल्याची नोंद घ्या. पूर्ण सामन्यात सुरुवात झाली. पहिलाच बॉल लावडा पेचावर चेंडू बराच काळ हवेमध्ये. त्या ठिकाणी चांगला चेंडू पहिलाच बॉल राहिला गेला. पहिल्याच बॉल वरती पूर्ण पाचची कडा घेतली होती आणि इथून मात्र एक धाव आली आणि एका धाव्याने धमालका सुरुवात झाली. पूर्ण स्वतःचं आणि संघाचं खातं सुद्धा ओपन झाला आणि इथून टायमर सुद्धा ऑन याची नोंद घ्या. 15 मिनिटांमध्ये 3 षटकात आणणं अनिवार्य असेल. इथून 50 वेग जरूर लाईट कार्ड जरूर त्या ठिकाणी पाहायला मिळेल. शतरक्षण आहे 30 सर्कलला प्रोटेक्शन आहे. तिथून मात्र विकास कुठे चुकी करणार नाही. एकाच धाव्यावरती सॅटिस्फाय व्हावं लागतं. इथून एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागतं. एकच्या मदतीने धाफलक फ्लाय झाला जाऊन पोचला गेला. 2 रन ऑन दी स्कोर कार्ड 2 धावा धाफलकावरती. इथून मागील 2 दिवसापासून ज्या ठिकाणी सफल गटाला प्राधान्य दिलं गेलं. पहिलाच दिवस आपण पाहिला तर टेम्बी खोडावे गटाला प्राधान्य होतं. त्या दिवशी रॉकी ग्रुप हा संघ क्वालिफाय झाला सुपर 6 आणि इथून चांगला चेंडू जावर फुलटस बॉल होता त्यावर फक्त दिशा दिली गेली. बॅकवर्ड शॉट लागला चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय पर तो चेंडूला रोखू शकणार नाही. चेंडू सरळ सी बारीक पार चौकार 4. थँक्यू इथून नैनेश वरती हल्ला बोल आक्रमण केलं. पॉवर प्लेला पॉवरफुल बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी मानस जरूर आदित्य आणि हर्षच्या माध्यमातून झाला. त्या ठिकाणी मात्र चौकाराला फुलटो चेंडूला मैदानामध्ये धारा नाही. त्या अनुषंगाने ही सुरुवात राहिली गेली. आतापर्यंत चांगला खेळ याही वेळेस कॉपी बुक स्टाईल मध्ये त्याच रिजन मध्ये बॅकवर्ड शॉट लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला. शतरक्षक चेंडूला फील्ड करेल मात्र फिकी करेस तोवर 2 धावा सहजरीतीने पूर्ण झाल्यात. यातून चांगली खेळी राहिली गेले. त्या ठिकाणी चौकार आल्यानंतर अशाच प्रकारचा चेंडू होता त्यावरती झालेलं आक्रमण पाहतोय आणि धाफलक जाऊन पोहोचला गेला 2च्या मदतीने 8 धावा धाफलकावरती. 15.50 ची सरासरी गाठायची. त्या अनुषंगाने 200च्या स्ट्राईक रेटनं आतापर्यंत संघ जाऊन पोहोचला गेला म्हणजेच 8 धावा धाफलकावरती. इथून अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष असेल कारण पॉवर प्लेच्या षटक ज्या ठिकाणी पाहायला मिळत आहे अप्रतिम राहिला जाता. याही वेळेस फेकून दिले गेले. प्रॉपर टायमिंग प्रॉपर इलिव्हेशन चेंडू सरळ क्लिअर करेल. 1 बाउंड सी मारीच्या पार चौकार 4. थँक्यू आणि तोडणे या 4च्या मदतीने धाफलक फ्लाय झाला जाऊन पोहोचला जाता. 12 रन ऑन दी स्कोर कार्ड 12 धावा धाफलकावरती. तोडणं शेवटचा अंतिम बॉल असेल लास्ट बॉल रिमेनिंग. तुम्ही या बॉल वरती किती धावा जमवेल आदित्य आपल्या संघासाठी कारण आदित्याने चांगली खेळी साकारली होती. त्या ठिकाणी जरूर या आधीच्या सामन्यामध्ये पहिला सामना ज्या ठिकाणी खेळला गेला तिथून चांगलं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून. यावेळेस सरळ बॅटचा वापर जरूर क्षेत्ररक्षणात सोप्पा झेल धरतीला दान केला आणि आयुष्यमान भवचा आशीर्वाद मिळाला. या ठिकाणी फलंदाज आदित्य साडे हेच घडलं होतं या आधीच्या इनिंग मध्ये ज्यावेळेस चामुंडा स्पोर्ट्स विराटांचा फलंदाजीसाठी आला होता. तिथून मात्र दक्षला ते जीवनदान तदनंतरचे आलेले 4 चौकार आणि इथून जीवनदान मिळालंय आदित्यला. इथून एक सोपा झेलला सोडला जातं. इथून एकच धाव येईल
एका धाव्याने मात्र समाधान मानावं लागतं. षटक संपुष्टात आला, धावफलक जाऊन पोहोचला गेला. 13 धावा धावफलकावरती. त्या ठिकाणी 62 धावांचा टार्गेट सेट केलाय. त्याचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 13 धावा धावफलकावरती. इथून समीकरणात बदल झाला. त्या ठिकाणी येणारे बॉल असतील 18 आणि 18 बॉल मध्ये 49 धावांची गरज असेल विजयासाठी. म्हणजेच कारडी संघाला इथून पहिलं षटक जर थोडस महागड्या, परंतु शेवटचा ती बॉल कमबॅक केला होता. चालू संघानं आपण पाहिलं असेल इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये T20 विश्वचषक भारताने जरूर जिंकला गेला, परंतु त्याच्या मागे एक आधारस्तंभ म्हणून पाहिलं गेलं तर मुलाचा वाटा राहिला गेला. संजू सॅमसंग याचे ते विस्फोटक नॉक, आणि तिथून मात्र भारताने T20 विश्वचषक जिंकला गेला. त्याच अनुषंगानं इथून शेवटच्या अंतिम बॉलवरती रमेशनं कमबॅक केला होता, परंतु क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून ती झालेली चुकी इथून किती महागडी ठरली जाईल त्याचा परिणाम काय असेल तो मात्र येणाऱ्या षटकांमध्ये आपल्याला दिसणारा. यावेळेस गोलंदाज दाखल झाला गोलंदाजी ट्रॅक वरती. जीत दाखल झाला. 18 चेंडू 49 ची गरज आहे. याही वेळेस काय घडलंय, आसमानी डोळा जरूर होतात. त्या ठिकाणी भरतो क्षेत्ररक्षक याही वेळेस चुकी करतोय. इथून नक्की चेक केलं जाईल. सेवन इथून एकच धाव मिळाल. इथून चांगलं क्षेत्ररक्षण जरूर त्या ठिकाणी. इथून मात्र झेल सोडला गेला निश्चित स्वरूपामध्ये. इथून निश्चित स्वरूपामध्ये इथून पाहिलं गेलं तर जीवनदान मिळालं. इथून लक फॅक्टर मात्र जरूर आदित्यच्या पाठीशी असेल. यावेळेस 50 वेग जरूर ट्रम्पलाईनचे खूपच बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा स्वरूपातील ही धाव असेल त्या ठिकाणी हिच्या माध्यमातून राहिले गेले. इथून एक धाव ऍड होईल धावफलकावरती आणि इथून 1च्या मदतीनं धावफलक फ्लाय होत आहे जाऊन पोचलं गेला. 15 धावा धावफलकावरती. इथून चांगली गोलंदाजी साकारावी लागेल कारण फलंदाजी चांगली झाली. इथून जरा याच रिदमने फलंदाजी राहिली गेली निश्चित स्वरूपामध्ये मॅच ऑन राहील कारण 15 धावा एक षटकामध्ये कमी नाही आहेत. इथून याही वेळेस चेंडू मात्र बॅकएंड एरियाला ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अक्षय चेंडूला फील्ड करतोय. तद्वार 2 धावा रोखू शकणार नाही आहेत. चांगलं बॅकअप राहिलं गेलं त्या ठिकाणी अक्षयच्या माध्यमातून चेंडूला स्टॉप करतो. 2च धाव्यावरती समाधान मानावं लागतं. 2च्या मदतीने धावफलक खुला होताना जाऊन पोचलं गेलं. 17 रन मध्ये स्कोर कार्ड. 17 धावा धावफलकावरती. यावेळेस उडवलं जरूर लॉफ्ट केलं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सरळ चेंडूवाला सीमारेषा पार. हर्षच्या बॅट मधून षटकार 6. थँक्यू या 6च्या मदतीनं धावफलक जाऊन पोचलं गेलं 23 धावफलकावरती.
पहिलं षटक जरी धावा कमी आल्या असल्या तरी इथून मात्र धावसंख्येला सुरुवात झाली. गोलंदाज जित पुन्हा एकदा दाखल झालाय जरूर आणि इथून मात्र ट्रॅपलाईनचे खूपच बाहेर व्हाईट बॉलचा संकेत आला. एक्स्ट्रा स्वरूपातील धाव असेल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. प्लीज दोन्ही संघांकडे रिव्ह्यू नाही याची नोंद घ्या. दोन्ही संघांनी रिव्ह्यू लॉस केला. पुन्हा एक्स्ट्रा स्वरूपातील ही धाव असेल. सॉरी रिव्ह्यू असेल. बॅटिंग करत असताना एक एक इनिंग साठी एक रिव्ह्यू असेल. अंपायर कॉल असेल. इथून व्हाईट बॉल अवंतर धाव ऍड होईल त्या फलकावरती. बॉलर मध्ये आला कारणासह इथून रिव्ह्यू कंटिन्यू राहील याची नोंद घ्या. कारण इथून बॉलर मध्ये आला त्या कारणासह इथून परफेक्ट समजत नाही. अंपायर कॉल असेल. इथून या वेळेस लोअर फुट जरूर दिशा दिली गेली आहे त्या ठिकाणी. तर मात्र एकच धाव येईल. चांगली सुरुवात मानावी लागेल. गोलंदाजावरती आक्रमण आणि आक्रमण पाहतो. एकच्या पद्धतीने धावफलक जाऊन पोहोचला गेला तेव्हा 25 धावा धावफलकावरती. दोन 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अजूनही 2 चेंडू शिल्लक असेल. इथून चांगला प्रहार जरूर. इथून जीत चांगली गोलंदाजी साकारतो. ज्या ठिकाणी इथून मात्र खराब चेंडू आल्यानंतर त्याने केलेला पलटवार राहिला. इथून धावफलक 1च्या मदतीने जाऊन पोहोचला गेला 26 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल असेल. इथून हर्ष आला ऑन स्ट्राईक वरती. हा चेंडू सुद्धा निर्णायक असेल कारण या चेंडूवरती धावा जमवणं अनिवार्य असेल. लोअर बुलटो चेंडू फर्नेचर डिस्ट्रॉय फलंदाज बाद. इथून हर्ष येईल. बॅक टू द पवेलियन. गॉन. थँक्यू. इथून 2 षटक संपुष्टात आला. इथून पहिल्या विकेटचा पतन होईल ज्या ठिकाणी फलंदाज बाद झाला. इथून हर्ष येतो बॅक टू द पवेलियन. न्यूमॅन दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. इथून 1 डाऊन प्लेयर तिसऱ्या क्रमांकावरती नितेश दाखल झाला. इथून आदित्य ज्याला जीवनदान आपण पहिले गेला मिळाला त्याला जीवनदान. इथून येणारे चेंडू असतील 12 आणि 12 बॉल मध्ये. इथून 12 बॉल 36 ची गरज असेल. 6 षटकार खेचावे लागणार
विजयी होण्यासाठी. इथून फलंदाज आदित्यकडे ती क्षमता, ती कॅपॅबिलिटी या. पहिलाच बॉल प्लेट डॅमेज, डॉट बॉल आला. प्रथमेश हा गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, त्या अनुषंगाने आपण पाहिलं असेल इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहकडे बघितलं जातं. त्याच अनुषंगाने इथून चामुंडा स्पोर्ट्स विराटन संघाच्या माध्यमातून प्रथमेश दाखल झाला, कारण निर्णायक षटक असेल. इथून उडवलंय जरूर, चेंडू बराच काळ हवेमध्ये. आदित्य आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, स्वतः कर्णधार, कोणती चुकी करणार नाही. गुड जज, विकेट टेकन, फलंदाज बाद. आदित्य बॅक टू द पवेलियन, गॉन. थँक्यू इमान. चौथ्या क्रमांकाचा केतन दाखल झाला. इथून कर्वे स्टार झोवळ संघ आपला निर्णय लावायचा प्लीज. नाणे विकेट जिंकली गेली. तुमचा निर्णय अजूनही आमच्यापर्यंत पोहोचला नाही, याची नोंद घ्या. ज्यावेळेस तुम्ही टॉस साठी येता त्यावेळेस तुमचा निर्णय पोहोचवायचा, परंतु अजूनही तुम्ही कळवला नाही, याची नोंद घ्या. अन्यथा मात्र तुमच्या विपक्षामध्ये आक्षेप घेतला जाईल. यावेळेस चांगला पिकअप शॉट जरूर, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडूला चांगला फील्ड केला जाता, क्षेत्ररक्षण चांगला झाला. इथून मात्र एकच जावेल. इथून चांगली पार्टनरशिप करावी लागणार, कारण 36 धावा या देखील मोठे आहेत. त्या अनुषंगाने तुम्हाला खेळावं लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून धावफलक जाऊन पोहोचला गेला 27 धावा धावफलकावरती. इथून क्षेत्ररक्षण स्वीकारलं, फलंदाजी करायची प्रथम ऍडव्हान्स संघाला, याची नोंद घ्या. यावेळेस वळवला चेंडूला, चेंडू डॉट बॉल आला. इथून चांगली गोलंदाजी, निर्णायक षटक असेल, कारण इथून धावा जर आल्या नाही तर पूर्णपणे बॅकफुट वरती जाताना पाहायला मिळेल. म्हणजे सत्वाई खारडी संघ आणि त्याच अनुषंगाने हे गोलंदाजी राहिले गेले. प्रथमेश गोलंदाजीसाठी आला, पूर्णपणे मोमेंटम झुकून दिले त्याने आपल्या संघाच्या वतीने खेचून घेतला. इथून या वेळेस डॉट बॉल आला, सलगचा दुसरा असेल. इथून नितेश पूर्णपणे बॅकफुट वरती या, त्या ठिकाणी शेवटचा आणि अंतिम बॉल आपण पाहणार आहोत, या षटकामधील असेल. अवघी एक धाव खर्च करत एक विकेट ज्यानं घेतला. यावेळेस चेंडू बराच काळाव्यामध्ये, कॉटन बॉलची संधी या. गोलंदाज स्वतः चेंडू खाल्याला आहे, कोणती चुकी करणार नाही. समीकरण ज्या ठिकाणी 12 बॉल 36 होतं, तिथून प्रथमेश दाखल झाला आणि मात्र एक धाव खर्च करत 2 विकेट त्यांना मिळवल्यात. यातून शेवटच्या अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष असेल आणि या 6 बॉल मध्ये मात्र 35 ची गरज असेल, ते म्हणजे आई सत्वाई खारडी संघाला. चला प्लीज बॅटर आपण लगेच मैदानाचा सहभाग घ्यायचा. 6 बॉल 35 ची गरज. गोलंदाज दाखल झाला, गोलंदाजी ट्रॅक वरती आदर्श आला. इथून आदर्श वरती जिम्मेदारी असेल. 6 चेंडू 6 षटकार किसावे लागणार. इथून जर 4च खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील, नोंद घ्या, कारण टायमर समाप्त झाला. इथून 4च खेळाडू. फलंदाज परेश दाखल झाला. इथून 4च खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर असल्याची नोंद घ्या. चामुंडा स्पोर्ट्स विराटन संघ, कारण टायमर संपला गेला. इथून तुम्ही जास्त वेळ खर्च केला गेला. ऑन स्ट्राईक वरती पहिलाच बॉल जरूर खेचून मारला. क्षेत्ररक्षक आदित्य आहे त्या ठिकाणी, चांगला क्षेत्ररक्षण राहिला गेला. धावचीची संधी जरूर त्या ठिकाणी, चांगला चेंडू हाताळला होता आदर्शच्या माध्यमातून. तिथून जर पाहिलं गेलं तर इथून मात्र एकच धाव ऍड होईल. इथून औपचारिकता मात्र सामन्याची असेल या, परंतु इथून जर एखादा खराब चेंडू हाताळला गेला आदर्शच्या माध्यमातून, एक्स्ट्रा स्वरूपातील जर धावा खर्च केल्या
तर निश्चित स्वरूपामध्ये मॅच ऑन राहील. पण 5 चेंडू 34ची गरज. यावेळेस मात्र कोणतीच चुकी करणार नाही. नैनेस एक सोपा झेल त्या ठिकाणी परिपूर्ण केला. परेश खेळला पूर्ण वेळ. फलंदाज बाद. परेश बॅक टू द पवेलियन. चला प्लीज फलंदाज लगेच आपण वॉर्मअप करत जायचं. मैदानाचा ताबा घ्यायची नोंद असू द्या. फलंदाज चिन्मयला आपण पाहणार आहोत. या ठिकाणी पूर्णपणे सामना झुकला गेला चामुंडा स्पोर्ट्स विराटन संघाच्या माध्यमातून आणि इथून मात्र क्वालिफाय मॅच खेळण्यासाठी दाखल होणारा, कारण येणारे बॉल असतील ते म्हणजे चार बॉल मध्ये विजयासाठीची जी गरज आहे ती मात्र आतापर्यंत 34 धावांची आहे. इथून त्या 34 धावा होणं काही शक्य नाही आहे, कारण चांगले गोलंदाजी अचूक टप्प्यावरती भेदक मारा गोलंदाज आदर्शच्या माध्यमातून उडवला जरूर. इनसाइड आउटचा फटका चेंडू सरळ सी बारेशा पार चौकार. इथून या 4च्या मदतीनं सर्व धावफलक फ्लाय झाला. पण तिथून येणारे बॉल असतील 3 आणि 3 बॉल मध्ये 30ची गरज असेल. याही वेळेस चेंडू सरळ सलगचा दुसरा चौकार चिन्मयच्या बॅट मधून. इथून सामना जरूर पराभूत झाला असलो तरी मात्र लढाऊ भूमिका सोडणार नाही या दर्शवून दिल्या जाता. या वेळेस चांगला चेंडू डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. शेवटचा ती बॉल असेल या ठिकाणी पूर्णपणे वर्चस्व राहिला गेला चामुंडा स्पोर्ट्स विराटन संघाच्या माध्यमातून. ज्या ठिकाणी मात्र प्रथमेश आला ना गोलंदाजीसाठी पूर्णपणे आपल्या संघाच्या वतीने मोमेंटम झुकला गेला. दोन चांगला फील्ड झाला. एकही धाव येणार नाही आणि इथून विजयश्री संपादित केला तो चामुंडा स्पोर्ट्स विराटन संघानं. कॉंग्रॅच्युलेशन्स. तर हार्ड लक टीम. यावेळेस आई सत्वाई खर्डी संघ इथून चांगला खेळ राहिला होता तुमच्या माध्यमातून, परंतु कुठेतरी ज्या चुका झाल्या त्याच्या कारणास्तव मात्र तुम्हाला इथून पराभूत व्हावं लागतं. हार्ड लक म्हणता येईल. चला हँडशेक करून घ्या लगेच. तर फील्ड अरेंज करायची लगेच विनंती असेल केल्वे स्टार जोगाळे संघाला.